समर्थ श्रीराम. दशक 3, समास 1. स्वगुण परीक्षा, जन्म दुःख निरूपण. आई आपल्या मुलाला हर एक प्रकारे समजावून सांगते, अनेक उदाहरणं देते, चांगल्या वाईट गोष्टींचे परिणाम समजावते. अगदी तसंच श्री समर्थ आपल्याला आईच्या भूमिकेतून विज्ञानापासून अध्यात्मशास्त्रापर्यंतचा मनुष्याचा जीवन प्रवास उद्धृत करतात, समजावून सांगतात. नरदेह मोठे घबाड अशी नरदेहाची महत्ता त्यांनी सांगितली खरी, पण देहबुद्धीचं कुठेही कौतुक त्यांनी केलेलं नाही. नरदेह हे साधन, तर स्वस्वरूप प्राप्ती हे ध्येय, आणि हे ध्येय ठेवून माणसाने इहलोक आणि परलोक अर्थात प्रपंच आणि परमार्थ धन्य करून घ्यावा असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. जन्मदुःख निरूपणामध्ये माणसाचा जन्म हेच खरं दुःखाचं मूळ कारण आहे असंही सांगितलंय. म्हणजे काय, तर वासनेच्या पोटी जन्म येतो. जो जन्माला आला तो मरणार हे निश्चितच. जन्मापासून मृत्यूपर्यंत तो दृश्याच्या पसाऱ्यामध्ये वासनेच्या जाळ्यामध्ये अडकतो. भय, चिंता, लोभ, मोह यांनी तो पार ग्रस्त होतो. जन्म म्हणजे वासनेचा मोठा विस्तारच. पहा ना, आजच्या काळात कसं असतं, एक्स-रे, MRI याच्यामध्ये काय दिसतं, शरीरातील सूक्ष्म नसा, हाडं, अन्य सूक्ष्म पेशींचं अगदी तंतोतंत चित्र सादर केलं जातं. मग डॉक्टरकडून त्याची उपाययोजना केली जाते, काय दोष असतात ते घालवले जातात, त्यावर उपाय केले जातात. तसंच, अगदी तसंच मानवी गुणदोषांचं, विकारांचं स्कॅनिंग करण्याची क्षमता सद्गुरूंकडे असते. संत त्या गोष्टी त्वरित ओळखतात आणि त्याच्या योग्यतेप्रमाणे नामाची मुळी देतात, कुविद्येचं पथ्य सांगतात. समर्थांची प्रतिभा सदैव जागृत असल्याने त्यांना अतींद्रिय गोष्टींचा पसाराही दुर्लभ नाही. अतींद्रिय गोष्टी त्यांना त्वरित ओळखता येतात. पहा ना, गर्भातील तपशील सुद्धा दासबोधामध्ये त्यांनी अत्यंत विज्ञाननिष्ठ पद्धतीने दिलेला आहे. खरंच याचं आश्चर्य वाटल्यापासून राहत नाही. देह उत्पन्न होण्याच्या क्रियेसारखं अमंगळ असं काहीच नाही. स्त्रियांच्या विटाळापासून शरीर तयार होतं. जो विटाळ मुळात अशुद्ध मानतात त्यापासून दुसरा जीव जन्माला येतो. वरवरचं शरीर कितीही सुरेख दिसलं तरी ते आत कसं असतं, ते घाणीने लडबडलेलं असतं, बरबटलेलं असतं. नरकाचं भरलेलं कोठारच म्हणा त्याला. म्हणजे विष्ठा आणि मुताची ती पिशवीच. शरीरामध्ये जंत असतात, किडे असतात. अगदी डोक्यापासून पायापर्यंतच्या घाणीचं वास्तव वर्णन तिथे समर्थ करतायत, जे आपण विज्ञानातही शिकतो. देहरूपी तुरुंगामध्ये जीवाला 9 महिने आत्यंतिक यातना भोगाव्या लागतात आणि प्रत्येक क्रियेचं वर्णन समर्थांनी तिथे केलेलं आहे. ते म्हणतात दासबोधामध्ये, गर्भाशयात वायू नसतो, त्यामुळे 2 कान, 2 डोळे, नाकाची 2 भोकं, तोंड, गुद आणि उपस्थ अशी देहाची 9 द्वारं बंद राहतात आणि ती आपलं कार्य करू शकत नाही. आईच्या पोटातलं ओक, विष्ठा यांचं पाणी पाझरत राहतं. ते जठराग्नीच्या उष्णतेने तापतं, त्यामुळे गर्भाचे मांस आणि त्यांची हाडं उकडून निघतात. गर्भाशयातील यातनांमुळे त्या जीवाचा जीव अगदी कासावीस होतो, घाबरा होतो. आणि तो काय म्हणतो माहितीये, देवा आता मला इथून सोडव, मी गर्भवास चुकवीन, आता मला पुन्हा जन्म नको, अशी विनवणी तो आतमध्ये करत असतो. मग बऱ्याच खटाटोपीने तो बाहेर कसा येतो हे सुद्धा समर्थ सविस्तर सांगतात. बरं, एवढंच सांगून थांबत नाही, तर त्यापुढेही सांगतात की गर्भाच्या अंतर्यामी सुटकेपूर्वी काय चालू असतं, सोहम सोहम. सो म्हणजे तो ईश्वर, तोच मी आहे असं चालू असतं. पण बाहेर आल्यावर तो काय म्हणतो, कोहम कोहम, मी कोण आहे असं तो म्हणत बसतो.
म्हणजेच काय तर आत्मबुद्धी लोप पावते आणि देहबुद्धीने तो भारला जातो. संसार चक्रामध्ये तो असा गुरफटतो. कोण म्हणतं आमचे संत विज्ञाननिष्ठ नाहीत? कोण म्हणेल अध्यात्मज्ञानाला किंवा अध्यात्माला बुद्धीचं अधिष्ठान नाही? उलट पक्षी असं वाटतं की विज्ञानाला अजून अनेक उत्तरं गवसलेलीच नाहीत. ती आमच्या संतांना ठाऊक आहेत. अतींद्रिय गोष्टी चर्मचक्षुंनी दिसत नाहीत. याचा अर्थ त्या नसतात असं नव्हे बरं का. बघा ना, वारा दिसत नाही म्हणून तो नाही असं होत नाही. आपले संत दासबोधकर्ते श्री समर्थ वैद्य आहेत, ते शास्त्रज्ञ आहेत, ते तत्वज्ञ आहेत. मनाच्या श्लोकांमधील त्यांचं मानसशास्त्र पहा. ते शास्त्रीय विचार वाचून तर मानसशास्त्रीय विचार वाचून तर मन अगदी स्तंभित होऊन जातं. ते तरुणांचे काउन्सिलर आहेत. व्यायामाचे हेल्थ मॅनेजमेंट त्यांच्या एवढं क्वचितच कोणाला साधलं असेल. ते लेखक आहेत, ते कवी आहेत, ते शिक्षक आहेत, ते लोकनायक आहेत. पृथ्वीच्या व्यासाचं परिमाण सांगणारे, युगांची गणना चोख सांगणारे ते गणितज्ञ सुद्धा आहेत. क्रांतिकारक आहेत, द्रष्टे आहेत, अंधश्रद्धा निर्मूलक आहेत, पर्यावरण प्रेमी तर आहेच. अफाट बुद्धीचे विद्यापीठच आहेत ते. एवढं असून सुद्धा या सर्व गोष्टी जणू गौण वाटाव्यात अशी एक अमूल्य गोष्ट त्यांच्याकडे आहे. कोणती बरं? तर भरकटलेल्या दीनपतितांचे ते कैवारी आहेत. सायुज्य मुक्तीचा मार्ग दाखवणारे आहेत. जगात सर्व मिळेल पण खरं मार्गदर्शन मिळणार नाही. करिता देहरूपी संत सहवास लाभला नाही तरी संत विचारांचं अनुशीलन होणं फार महत्वाचं. आणि म्हणूनच आजची स्टार नोट सांगते, सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना, सत्संगतीने सुटती उपाधी, सत्संगतीने बहुसाल वृद्धी. श्रीराम समर्थ श्रीराम.